नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. अर्थातच आजचं जे काही मार्केट आहे, मार्केटने सकाळी गॅप अपमध्ये ओपनिंग केलेले आहे आणि गॅप अपमध्ये ओपनिंग केल्यानंतरनं 24,300 या लेव्हलला खूप छान पद्धतीने मार्केटने रिस्पेक्ट हे केलेलं आहे. आणि बघू शकतो आपण दिवसभर निफ्टीने एकदम साइडवेज ट्रेंडमध्ये मूव्हमेंट केलेली आहे. आणि दिवसभराची मूव्हमेंट बघण्यापेक्षा मला एका मूव्हमेंटमध्ये खूप जास्त इंटरेस्ट वाटत आहे, ती म्हणजे क्लोजिंग सेशनची मूव्हमेंट. आता ती कशा पद्धतीने झालेली आहे, जर का आपण मागचे काही दिवस आपण एक खूप जास्त कॉमन गोष्ट नोटीस करत आहोत या सगळ्या निफ्टीच्या चार्टमध्ये, ती जर का तुम्ही इथे नीट चेकआउट केली, तर दिवसाच्या सुरुवातीला मार्केटमध्ये जास्त व्हॉल्यूम येत आहे आणि दिवसाच्या शेवटी मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये व्हॉल्यूम हा येत आहे. आता तो कसा येत आहे? हे बघा, दिवसाच्या सुरुवातीला आपण बघू शकतो मार्केट गॅप अप झालं. हा व्हॉल्यूम येणे स्वाभाविक आहे. पण इथे व्हॉल्यूम तर पडत आहे, पण इथे बायर्सनी आज मार्केटला इथे इंटरेस्ट दाखवलेला आहे. तर तो कसा इंटरेस्ट असेल मला काय वाटतंय, इथे अप्पर साइडला भरपूर लोकांनी आज ज्यांनी काही होल्ड केले असतील पोझिशन्स कॉल साइडला, त्यांनी ते पोझिशन्स बुक केलेले आहेत आणि बुक केल्यानंतर इथे काही फ्रेश सुद्धा शॉर्टच्या पोझिशन आहेत. बिकॉज 24,300 ही जी काही लेव्हल आहे, 24,250 आणि 24,300 या दोन्ही लेव्हल्सला खूप स्ट्रॉंग असे सेलर्स बसलेले आहेत आणि या सेलर्सने सुद्धा ओपनिंगलाच मार्केटला शॉर्ट केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला पहिल्या 5 मिनिटातच समजते, ती म्हणजे या कॅन्डलमध्ये. बघू शकता की स्ट्रॉंग कॅन्डल असून, स्ट्रॉंग व्हॉल्यूम असून सुद्धा सेलर्सचं इथे डॉमिनेशन आपल्याला पाहायला भेटत आहे चार्टमध्ये आणि त्यामुळे इथे सेलर्सने प्रॉफिट बुक केल्यामुळे जोरदार अशी रॅली आलेली आहे. पण पुन्हा एकदा त्याच लेव्हलपासून जी काही आपली लेव्हल आहे 24,250 ते 24,300 ह्या 2 लेव्हल जे काही झोन आहे हा इथूनच मार्केट सेलिंगला जात आहे. पुन्हा वर जायचा प्रयत्न केला, बट या ठिकाणी व्हॉल्यूम हा मार्केटमध्ये पूर्ण पद्धतीने डेड हा व्हॉल्यूम आपल्याला बघायला मिळत आहे. आता हा डेड व्हॉल्यूम बघायला मिळण्याचे कारण काय आहे मित्रांनो, की जसं आपण बरेचसे दिवस झालं बघतोय, की मार्केटच्या क्लोजिंग सेशनमध्येच फ्रेश पोझिशन बनवल्या जात आहेत आणि मार्केटच्या सुरुवातीलाच बनवल्या जात आहेत. आता मार्केटच्या क्लोजिंग सेशनमध्ये इथे ही जी काही छोटीशी बुलिश साइडला रॅली आलेली आहे, यांना ट्रॅप करण्यासाठी ही पोझिशन आहे. बट माझं एकच असा ओव्हरव्ह्यू आहे, की क्लोजिंग सेशनमध्ये सेलर्सनी इथे कॉल शॉर्टिंग केलेली आहे हेवी क्वांटिटीमध्ये. असं मला इथे निदर्शनास येत आहे. आता जर का आपण डेटा चेक केला ना, तर आजचा डेटा आपण चेक करूया. सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. डेटाचा एनालिसिस सुद्धा मी केलेला आहे. तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करतो. आता तुमचा सगळ्यात फेव्हरेट टॉपिक म्हणजे आपले जे काही स्टॉक्स असतात, ते स्टॉक्स वरती आपण नंतर जाऊया. थोडक्यात अगोदर आपण निफ्टीचं डिस्कशन करूया. डेटा आपल्याला काय सांगतो? उद्याची संभाव्य हालचाल. जे काही लेवल आपण बघत आहोत 23,950 आणि 24,000 हा मार्केटसाठी इमिजिएट सपोर्ट झोन आहे. बरोबर. आता मार्केट हे 24,250 आणि 24,300 या झोनच्या जवळ आहे, या झोनच्या आसपास आहे आणि खाली मार्केटसाठी जो काही इमिजिएट सपोर्ट झोन आहे तो आपल्याला माहिती आहे 24,000 आणि 23,950 चा. हा जर का होल्ड झाला तर बाउन्स दिसू शकतो किंवा साइडवेज कंटिन्युएशन असं दिसू शकतं वरच्या साइडने जाताना. आणि अप्पर साइडला जो काही झोन आपण बघत आहोत, मेजर रेजिस्टन्स जसं की मगाशी मी सांगितलंय तुम्हाला, तो हाच आहे 24,250 आणि 24,300. हा रेजिस्टन्स जर का ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट प्लस सस्टेन, हे बघा, हा झोन आहे, ब्रेकआउट झाला, सस्टेन झाला, टॅपिंग झाली, बुलिश प्राइस ऍक्शन केली, डेफिनेटली मार्केट अप्पर साइडला स्ट्रॉंगली जाऊ शकते. हे आपण मागचे बरेचसे दिवस बघत आहोत. मार्केट 24,000ला होल्ड झालं पाहिजे, 24,500च्या वरती सस्टेन झालं पाहिजे, ही माझी इच्छा आहे. भरपूर दिवसाची मार्केट ते पूर्ण करताना बघत आहे. पण आज जर काही गोष्ट बघितली क्लोजिंग सेशनमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात मार्केटमध्ये कॉल शॉर्टिंग झालेले दिसत आहे आणि फ्रेश बिअरिश पोझिशन क्रिएट केलेल्या दिसत आहेत. कारण तिथे प्रॉफिट बुक करण्याची जागाच कुठे नव्हती. सो त्यामुळे फ्रेश सेलिंगच्या पोझिशन ह्या बनवलेल्या दिसत आहेत क्लिअरली चार्टमध्ये. तर डेटा काय सांगतोय बघा, 23,950च्या खाली जर का ब्रेकडाऊन झाला डाऊन साइडला, तर ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे 23,800 आणि 23,650 अगदी 23,500 पर्यंत पण मार्केट जाऊ शकतं. जरी गॅप डाऊन केला तरी ओव्हरलॅपिंग करून मार्केट असं खाली येऊ शकतं. कारण ह्या ओव्हरलॅपिंगच्या केसेस भरपूर मार्केटमध्ये होत आहेत. त्याच्यावर काय आपल्याला चर्चा करण्याची गरज नाहीये. पण मार्केट आता सध्या रेजिस्टन्सच्या जवळ आहे. कुठला रेजिस्टन्स आहे? 24,000चा मेजर रेजिस्टन्स आहे, 23,950चा मेजर रेजिस्टन्स आहे.
सो बेसिकली या ठिकाणी काय होत आहे, मार्केट हे खूप जास्त ट्रॅप मोडमध्ये आहे. बायर्सला ट्रॅप करण्याच्या मोडमध्ये आहे. आज सकाळी एवढा मोठा गॅप अप बघून, बुलिश कॅन्डल बघून बऱ्याच लोकांनी कॉल साइडला एंट्री करायचा प्रयत्न केलेला आहे. हे मला माहिती आहे. तुम्ही केला की नाही हे तुम्हाला स्वतःला माहित आहे. तुमच्या मनाला माहित आहे. तुम्ही विचारू शकता. आणि आज ते सगळे बायर्स हे मॉर्निंगलाच ट्रॅप झालेले आहेत. ओके. आता आपण एक गोष्ट बघायची आहे की ओपनिंग रेंज आणि पहिला 1 तास मार्केटसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यावरच मार्केटची डायरेक्शन डिसाईड होते. आज मार्केट हे साइडवेज राहणार. हे पहिले 15-20 मिनिटं काय अगदी पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये समजलं. कारण एवढा मोठा गॅप अप तर झाला. पण अप्पर लेवल पासून मार्केटमध्ये रिजेक्शन बघायला मिळत होतं. हे पहिल्याच कॅन्डलमध्ये क्लिअर झालं आपल्याला. बाकीच्या गोष्टी बघण्याची गरजच नाहीये. जो काही आपला डे हाय होता आजचा, तो सुद्धा मार्केट सस्टेन करू शकला नाही. डे हाय पासून रिजेक्शन घेऊनच मार्केट पुन्हा खाली पडत होतं. याचा अर्थ असाच आता ओव्हरऑल बायस आपलं काय सांगतंय बघा. ओव्हरऑल बायस काय सांगतंय, रेंज बाउंड मार्केट असू शकतं किंवा हाय प्रोबॅबिलिटी ऑफ शार्प मूव्ह आणि ट्रॅप पॉसिबल. ही गोष्ट हायलाइट करतोय ब्रॅकेट मधली. हाय मुवमेंट तर येऊ शकते, प्रोबॅबिलिटी आहे. प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट हाय मुवमेंट करू शकतं, शार्प मुवमेंट देऊ शकतं. पण मार्केट हे ट्रॅप करू शकतं. तसं आज सकाळी केलं. गॅप अप मध्ये ओपनिंग केली. सगळ्यांना वाटलं आता मार्केट जाईल 24,000च्या वरती. चला सगळ्यांनी 24,000चे कॉल बाय करूया. परिणाम काय झाला? पहिल्याच 5 मिनिटात ट्रॅप केलं. नंतर पहिल्या 15 मिनिटात मार्केटने धुलाई केली बायर्सची. का केली? जे होल्ड करून बसले होते 2 दिवस त्यांनी प्रॉफिट बुकिंग केले. सेलर्स ऍक्टिव्ह होते मेजर रेजिस्टन्सला. मला एक समजत नाही अजून, तुम्ही सगळेजण प्राइस ऍक्शनच्या बेसिक कन्सेप्ट शिकलेला आहात. तुम्हाला माहिती आहे सर्वांना, एखादा कुठला मेजर रेजिस्टन्स असेल मार्केटसाठी त्या ठिकाणी कोण असतो? सेलर्स प्रेझेंट असतात. बरोबर. बेसिक गोष्ट रेजिस्टन्सला सेलर असतात. मग ते सेलर्स हे इमिजिएटली कसे काय पळून जातील हो तिथून? ते ढकलणार ना मार्केटला खाली, 100% पुश करणार. आणि तसंच झालेलं आहे. 24,000च्या लेव्हलपासून मार्केटला पुश केलं. त्याचा परिणाम आपण बघत आहोत. बायर्स ताकद लावतायत. पण बायर पेक्षा सेलर स्ट्रॉंग दिसले आणि नंतर तर व्हॉल्यूमच गेला मार्केटचा. शांत एकदम मार्केट एकदम स्टेबल मध्ये साइडवेज मध्ये मुवमेंट करत बसलं. बरोबर आहे? ओके. सो अशा गोष्टी करण्यापेक्षा एकदम शांत राहायचं. निवांत एकदम मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. आता तुम्ही ह्या बाकीचा मेसेज सगळ्या गोष्टी नीट वाचा शांतपणे. ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहात, ती गोष्ट शेअर करत आहे. आज लिस्टमध्ये 2 स्टॉक पकडलेले होते. पहिला स्टॉक होता मित्रांनो अजीज लॉजिस्टिक लिमिटेड. त्या स्टॉकने काय केलेलं आहे, दिवसभर पेशन्स टेस्ट केले आणि दिवसाच्या शेवटी आपला इथे स्टॉप लॉस त्याने हिट केला. बघू शकता दिवसभर त्याने आपल्याला इथे मुवमेंट केली. लॉसमध्येच मुवमेंट होती. काही हरकत नाही. छोटासा इथे 1.5% 1 ते 1.5-2% स्टॉप लॉस इथे आपला हिट झालेला आहे. 1.5 ते 2.25% स्टॉप लॉस होता. तो आपला इथे हिट झालेला आहे. त्याच्या उलट रेलटेल कॉर्पोरेशन ह्या स्टॉकने आपल्याला 5% टार्गेट आज दिलेलं आहे. बरोबर. खूप छान पद्धतीने एकदम ट्रेंडिंग मुवमेंट केलेली आहे. बघू शकता 2 पिक्चर्स आहेत. आजच्या दिवसाचा चार्ट आहे. खूप अगदी सुंदर मुवमेंट केली आहे ह्या स्टॉकने. ₹317 पकडलेला आहे. ₹333 सोडलेला आहे. ऑलमोस्ट बघू शकता 17 दुने 34. 17 पॉइंट्स एक्झॅक्ट कॅप्चर केलेत आपण ह्यामध्ये. 1:2, 1:3 कॅप्चर केलेला आहे आपण. खूप छान पद्धतीचा रिस्क टू रिवॉर्ड ह्या स्टॉकमध्ये घेतलेला आहे. असे हे स्टॉक आपण कसे पकडतो? का पकडतो? का घेतो हे? त्यामध्ये कोण एंट्री करत असतं? कुठला मोठ्या प्लेयरचा इंटरेस्ट असतो या स्टॉकमध्ये? या सगळ्या गोष्टी हळू-हळू समजतील. रविवारी जी काही आपली मीटिंग होते, कम्युनिटी मीट. बरेच लोकं त्या मीटिंगला दांडी मारतात. का रविवारचा दिवस असतात. आय-पी-एल चालू आहेत नेमक्या मॅचेस वगैरे असतात. मॅचेस बघत असतात. मित्रांनो, तुम्हाला जर मार्केटमध्ये सक्सेसफुल ट्रेडर बनायचंय, एक कन्सिस्टंट प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचंय, तर तुम्ही तुमचा टाईम हा नको त्या गोष्टीमध्ये घालवण्यापेक्षा जी गोष्ट तुम्हाला रिक्वायर्ड आहे, त्यामध्ये तुम्ही घालवलं पाहिजे. क्रिकेट हे कुणाला बघायला आवडत नाही. सगळ्यांना बघायला आवडतं. आता आय-पी-एल चालू आहे. सगळ्यांची टीम आहे. माझीही टीम आहे. बट मला टाईमच भेटत नाही क्रिकेट बघायला. बिकॉज मार्केटमध्ये आपल्याला विकेट राखून खेळायचं आहे. नाहीतर काय होतं माहितीये का, दरवेळेस आपण इथं फोकस करत नाहीये. आपण बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह नॉलेज आपण गेन करत नाहीये. त्यामुळे इथे मार्केटमध्ये आपली विकेट पडत आहे. दरवेळेस आपण क्लीन बोल्ड होतोय मार्केट समोर. हे शेअर मार्केट सुद्धा क्रिकेट सारखंच आहे.
इथे टिकायचंय ना तुम्हाला, मॅन ऑफ द मॅच व्हायचंय ना, तर इथे तुम्हाला विकेट राखूनच खेळलं पाहिजे. आपण काय करतो, एकाच पहिल्याच बॉलमध्ये सिक्स मारायला बघतो आणि कोणतरी आपल्याला कॅच आउट करतो. सो अशा गोष्टी करू नका. हळूहळू खेळा, टिकून राहावा, शेवटच्या मॅच पर्यंत टिकून राहावा. डेफिनेटली मॅन ऑफ द मॅच होणार तुम्ही. ही गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीला शेअर मार्केटशी रिलेट करता येतं. सगळ्या गोष्टी इथे लागू होतात. डिसिप्लिन क्रिकेटमध्ये काय लागतं, हायर डिसिप्लिन, हायर फोकस, हायर एक्सपिरियन्स. समोरचा बॉलर कसा बॉल टाकतो हे तुम्हाला माहित नाहीये, तो काही कसाही टाकू शकतो. त्याचं समोरच्या बॉलरचं टार्गेट काय आहे, तुम्हाला आउट करणं. तुमचं टार्गेट काय आहे, त्याच्या बॉलवरती सिक्स मारणे, तुमची विकेट वाचवणे. सेम इन द शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये काय सेमच आहे ना. मार्केटला काय करायचंय, तुमचा स्टॉप लॉसच मारायचा, तुमची लिक्विडिटीच इथे कॅरी करायची. खालचे तुमचे स्टॉप लॉस उडवून मार्केटला वर जायचं. तुम्ही काय करताय, इथेच कुठेतरी मार्केटने टाकलेल्या बॉलवरती चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करताय, तुमची विकेट राखायचा प्रयत्न करताय. पण इथे अजून एक दुसऱ्या माइंडसेटचे लोक असतात, त्यांना या पहिल्याच बॉलवरती सिक्स घुमवायचा असतो. सिक्स राहतो बाजूला, दांडक्या उडतात पाठीमध्ये. सो असं करू नका. विकेट राखून खेळा, शांतपणे हे करा. मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह व्हायचंय आपल्याला. मी जे काही एवढा 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलाय मार्केटमध्ये, त्यावरनं एवढंच मला माहित आहे, मार्केटमध्ये जर का टिकून राहायचं असेल तर विकेट राखून खेळलं पाहिजे. म्हणजेच काय, सर्व्हाइव्ह झालं पाहिजे मार्केटमध्ये. टिकून राहणं महत्वाचं आहे. किती प्रॉफिट करतो, काय करतो हे इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही टिकून राहिलात ना, ऑटोमॅटिकली पैसा तुमच्याकडे येतो, कन्सिस्टंटली येतो. अगदी एका दिवसाला ₹1,00,000 भेटले पाहिजेत असं नाही. याच्यात अजून एक कॅटेगरी लोकांची, की मला दिवसाला अरे कमीत कमी ₹500 भेटून दे. काय अपेक्षा ठेवता तुम्ही मार्केटकडून? अशी जर तुम्ही अपेक्षा ठेवाल ना, तर तुम्ही ₹500 पर्यंतच राहणार आहात मर्यादित, किंवा तेही मिळणार नाहीत तुम्हाला. आणि एखाद्या वेळेस नाही भेटले तरी तुम्हाला दुःख होणार आहे. एखाद्या दिवशी भेटले तरी तुम्हाला त्याचं सॅटिस्फॅक्शन नसणार. तुम्ही म्हणणार ₹1000 भेटले पाहिजे. असं नाही. एका चांगल्या प्रॉपर वेने मार्केटकडे बघा. नुसतं दिवसाला काहीतरी आपले पैसे निघून दे, ₹5-50 चहा पाण्याचा खर्च. असले जर का तुम्ही फालतू गोष्टी मार्केटमध्ये करायला आलात ना, मार्केट असं एकच आपटा असं मारतं ना, की माणूस पुन्हा उठतच नाही, येतच नाही मार्केटमध्ये. जरी आला तरी पुन्हा एक ठोका टाकतो. असं मार्केट आहे. हे अनुभव आहेत, अनुभवाचे बोल आहेत म्हणून सांगतो. शेअर मार्केटकडे एका व्यवसायासारखं बघा, एका बिझनेस सारखं बघा, एका व्यावसायिकासारखा विचार करा मार्केटमध्ये, प्लॅन करा आणि त्या प्लॅननुसार तुमचे गोल सेट करा आणि त्याच्यावरती हळू पद्धतीने काम करायचा प्रयत्न करा. डेफिनेटली तुम्ही मार्केटमध्ये सक्सेसफुल होणार आहात. उद्याचं मार्केट कसं राहील कोणी सांगू शकत नाही. ओव्हरनाईट मार्केटमध्ये काय होतंय, मार्केट हे टोटली न्यूज बेस्ड रिॲक्ट होतंय. भरपूर न्यूज बेस्ड रिॲक्ट होते. थोडंफार काळजीपूर्वक काम करा. एकदा हा 24,000चा बॅरियर उडून दे, सस्टेन होऊन दे. तो झालेला आहे क्रॉस, आता तो फक्त सस्टेन होणं बाकी आहे. जाऊन दे एकदा मस्त 24,500च्या वरती निवांत जाऊन दे मार्केटला. आता आज जे मार्केट हे स्टेबल राहिलंय ना, डे लो सुद्धा मार्केटने आज क्रॉस केलेलं नाहीये, जवळ पण आलेलं नाहीये. याचा अर्थ काय आहे, मार्केट होल्ड करतंय. कशाला होल्ड करतंय? 24,000च्या लेव्हलला होल्ड करतंय. ही गोष्ट ऑब्झर्व्ह करा. इथे ट्रेड घेतला असता, इथे ट्रेड घेतला असता, हे इम्पॉर्टंट नाहीये. हे मार्केट जर का ही निफ्टी स्टेबल झाली ना मित्रांनो, तर हे सगळे तुमचे स्टॉक स्टेबल होणार आहेत. हे आपले जेवढे स्टॉक आहेत ना, एचडीएफसी बँक, एसबीआय बँक, ज्यामध्ये आपण डेली ट्रेड करतो ना, हे स्टॉक आपले स्टेबल होणार आहेत. बरोबर? हे बघा, एसबीआय बँक आहे. हे जे म्हणजे जे आता ही ह्यामध्ये सुद्धा जे गॅप होत आहेत ना, त्यामुळे ट्रेड करायला वाटत नाहीये. सेटअप बनत नाहीये. मागचे 3 महिने मी एचपी रिव्हर्सल बघितलेलंच नाहीये 2 स्टॉकमध्ये. का बघितलेलं नाही? मला माहितीये ना, मार्केटची परिस्थिती आता अशी आहे, त्यामध्ये सेटअप हा वर्क होऊच शकत नाही. मग कशाला जबरदस्ती करायची आहे? कशाला अपेक्षा ठेवायच्यात विनाकारण मार्केटपुढे? शांत बसायचं अशा परिस्थितीमध्ये. जे होईल ते पाहत राहायचंय आपल्याला. ओके? संयम ठेवायला शिका. मार्केट हा लाँग टर्मचा गेम आहे. लंबी रेस का घोडा बना. अजिबात शॉर्ट टर्म साठी विचार करू नका, लॉंग टर्म साठी विचार करा. त्या दृष्टीने तुमची पावलं उचला, त्या दृष्टीने वाटचाल सुरू करा. डेफिनेटली तुम्ही सुद्धा इंडियन मार्केटमध्ये एक सक्सेसफुल ट्रेडर नक्कीच बनणार आहात. ओके, चला आता व्हिडिओला आपल्या आजच्या एंड करूया. बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट होत आहे, उद्या कोणते स्टॉक आपल्याला भेटत आहेत. सगळ्या गोष्टी शांतपणे आपल्याला बघायच्या आहेत. कन्सिस्टंट राहावा, टिकून राहावा मार्केटमध्ये. आणि हो,
अजून सुद्धा चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला इथपर्यंत बघत आलाच आहात शेवटपर्यंत, नक्कीच तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ही अशी कमेंट नक्कीच सोडून जावा. ओके, थँक्यू सो मच मित्रांनो. भेटूया आता आपण उद्याच्या सेशन मध्ये.